विजडम IAS MPSC अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदाबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत. परंतु ही माहिती बघण्याआधी सर्वांनी व्हिडिओला लाईक करून घ्यायचं आहे. चॅनलवर जर आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आज तुम्हाला या व्हिडिओमधून PSI या पदाबद्दल संपूर्ण माहिती म्हणजे काय काय रे, तर तुम्हाला सिलेबस कुठला आहे, त्याची शारीरिक पात्रता काय, बरोबर आहे, त्याचे पूर्वपरीक्षेचा सिलेबस, त्याचे कट ऑफ, ही संपूर्ण इत्थंभूत माहिती मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. चला तर आपण एक एक पॉईंट या व्हिडिओमध्ये कव्हर करूयात. तर तुम्ही इथे बघू शकता, PSI म्हणजेच पोलीस सब इन्स्पेक्टर हे पद महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या अखत्यारीत येते, बरोबर आहे. परंतु या पदावर जर तुम्हाला नोकरी मिळवायची असेल तर तुम्हाला आधी MPSCची कंबाईन गट ब आणि गट क ही परीक्षा द्यावीच लागेल. ही परीक्षा देऊनच तुम्ही या पदावरती रुजू होऊ शकता. आधीच पोलीस विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला डिपार्टमेंटल PSI सुद्धा देता येते, परंतु यासाठी काही निकष आहेत. हे निकष मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. जर तुम्ही पोलीस शिपाई म्हणून लागले, आणि तुमची पदवी झालेली असेल, डिग्री झालेली असेल, तर तुम्हाला कमीत कमी 4 वर्ष सेवा तिथं द्यायला पाहिजे. त्यानंतरच तुम्हाला डिपार्टमेंटल PSI देता येईल. जर तुम्ही शिपाई या पदावरती आहेत परंतु तुमची फक्त 12वी पास आहे तर तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा तिथं द्यावी लागेल. जर तुम्ही शिपाई या पदावरती आहेत आणि 10वी पास आहेत आणि पोलीस खात्यामध्ये जर तुमचे 6 वर्ष सेवा दिली तरच तुम्हाला डिपार्टमेंटल PSI देता येते. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रातला बराचसा क्राऊड की जो शिपाई या पदावरती किंवा कॉन्स्टेबल या पदावरती आहेत, तर ह्या सर्व क्राऊडला ही अट तिथं बांधील आहे. ती अट पूर्ण असेल तरच तुम्हाला डिपार्टमेंटल PSI देता येते. त्यानंतर तुम्हाला जर PSI म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक या पदावरती रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असायला पाहिजे, तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीचं समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. म्हणजे तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारची डिग्री तुमच्याजवळ असेल तर तुम्ही PSI या पदासाठी फॉर्म भरू शकता. मग तुम्ही इंजिनिअरिंगचे असाल, BAचे असाल, BCOMचे असाल, ॲग्रिकल्चरचे असाल, कुठल्याही पदवी तुम्हाला इथं चालू शकते. त्यानंतर तुम्हाला PSI या पदासाठी जर अप्लाय करायचं असेल, अर्ज करायचा असेल, तर तुमची तुमची वयाची मर्यादा किती असायला पाहिजे. तुम्ही जर अमागास असाल म्हणजे जर तुम्ही खुल्या गटामध्ये असाल, तुमचा जर खुला गट असेल तर कमीत कमी तुमचं वय 19 वर्ष पाहिजे आणि जास्तीत जास्त 31 वर्षापर्यंत तुम्ही तिथं अर्ज करू शकता. जर तुम्ही मागासवर्षीय गटामध्ये असाल, उदाहरणार्थ जर तुमचं OBC असेल, तुमचं SC असेल, ST असेल किंवा EWS असेल, तर तुम्हाला कमीत कमी 19 वर्ष आणि जास्तीत जास्त 34 वर्षापर्यंत वयामध्ये सूट आहे. त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल किंवा माजी सैनिक असाल तर तुम्हाला 19 ते 36 वर्षापर्यंत तिथे सूट आहे. जर तुम्ही महाराष्ट्रामधील प्रकल्पग्रस्त म्हणजे तुमची शेती धरणामध्ये गेली असेल, शेतकरी बाधित असाल, भूकंपग्रस्त बाधित असाल किंवा पदवीधर अंशकालीन जर असाल तर तुम्हाला 19 वर्षापासून 45 वर्षापर्यंत तिथे वयामध्ये सूट दिलेली आहे. ही खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळत आहे. चला तर जर तुम्हाला PSI व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाचा हा इम्पॉर्टंट मुद्दा आहे. जर तुमची शारीरिक पात्रता भरतच नसेल तर तुम्ही PSIला फॉर्म भरू शकत नाही. त्यामुळे ज्या मुलांची शारीरिक पात्रता एवढी भरते तेच मुलं इथं अप्लाय करू शकतात. बघा, पुरुष या विद्यार्थ्यासाठी उंची ही 165 सेंटीमीटर ही अणवानी म्हणजे बिना चप्पलची, बिना शूजची पाहिजे कमीत कमी. जर या पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पाहिजे. फुगवण्याची क्षमता किमान 5 सेंटीमीटर असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्ही पुरुष असाल तर 79 तुमची सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवून अधिक 5 म्हणजे जवळपास तुमची 84 सेंटीमीटरपर्यंत तुम्हाला छाती फुगवता यायला पाहिजे. जर तुम्ही महिला उमेदवार आहात तर तुम्हाला फक्त इथं उंचीची अट आहे 157 सेंटीमीटर महिलांची उंची, अनवाणी म्हणजे बिना चप्पलची, बिना शूजची ही कमीत कमी असायला पाहिजे. त्यानंतर आपण परीक्षा पद्धती बघूयात. जर तुम्हाला PSI व्हायचं असेल तर कुठल्या कुठल्या परीक्षेच्या पद्धती आहेत, कुठल्या परीक्षेमधून तुम्हाला तिथं जावं लागतं. जर तुम्ही PSIला अर्ज करत असाल किंवा PSI या पदावर तुम्हाला रुजू व्हायचं असेल तर तुम्हाला पूर्वपरीक्षा ही द्यावीच लागेल. पूर्वपरीक्षा तुम्ही जर पास झाले तर तुम्हाला तिथं मुख्य परीक्षा द्यावी लागते. मुख्य परीक्षा जर तुम्ही पास झाले तिथं तुमची शारीरिक चाचणी होते. आधीच आपण या स्लाईडच्या आधी शारीरिक मानकं बघितलेत की शारीरिक अर्हता काय असायला पाहिजे आणि त्यानंतर सरतेशेवटी तुमची मुलाखत सुद्धा तिथे होते.
ह्या स्टेप जर तुम्ही पूर्ण पार केल्या तर तुमची नियुक्ती ही PSI या पदावरती महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येते. ठीक आहे. चला, तर पूर्वपरीक्षेमध्ये काय काय सिलेबस असतो किंवा पूर्वपरीक्षेची योजना तुमची काय असते. जर तुम्ही PSIची पूर्वपरीक्षा देत असाल तर तुम्हाला सामान्य क्षमता चाचणी संकेतांक क्रमांक 12 या पद्धतीनुसार एक पेपर द्यावा लागतो. हा जो पेपर असतो हा तुमचा ऑब्जेक्टिव्ह प्रकारचा पेपर असतो. म्हणजे तुम्हाला एक प्रश्न आणि तिथे 4 पर्याय असतात. प्रश्नांची संख्या असते 100 आणि गुणांची संख्या सुद्धा तुमची 100 असते. ओके. या परीक्षेसाठी दर्जा जो असतो हा तुमचा डिग्री लेवलचा म्हणजे पदवी लेवलचा असतो आणि या पेपरचा जो माध्यम असतो तुमचा मराठी आणि इंग्लिश माध्यम असतो. कालावधी हा 1 तास म्हणजेच तुमचे 60 मिनिटं तुम्हाला तिथे असता. परीक्षेचं स्वरूप आधीच सांगितलं, वास्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह प्रकारची तुमची परीक्षा असते. ठीक आहे. बघा, परीक्षेसाठी तुम्हाला अभ्यासक्रम सुद्धा महत्त्वाचा आहे. अभ्यासक्रम तुमचा परीक्षेसाठी काय काय असतो बघा. जर तुम्ही प्रिलिम्स म्हणजे पूर्वपरीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला खालील घटकांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. ते म्हणजे चालू घडामोडी, जागतिक तसेच भारतातील. त्यानंतर नागरिकशास्त्र, ज्याला आपण राज्यघटना असे म्हणतो, राज्यशास्त्र सुद्धा असे म्हणतो. भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन, ग्राम व्यवस्थापन आणि प्रशासन. त्यानंतर इतिहास तुम्हाला तिथं असतो. आधुनिक भारताचा आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला तिथे विचारला जातो. त्यानंतर भूगोल, महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासासह यामध्ये पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्य, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधने इत्यादी. त्यानंतर अर्थव्यवस्था, इकॉनॉमिक्स सुद्धा तुम्हाला तिथे असतं. भारतातील अर्थव्यवस्थेचा अभ्यास करावा लागतो. शासकीय अर्थव्यवस्थेचा तुम्हाला तिथे अभ्यास करावा लागतो. त्यानंतर सामान्य विज्ञान, सायन्स, त्याला आपण म्हणतो फिजिक्स, केमिस्ट्री, झुओलॉजी, बॉटनी आणि हायजीन म्हणजेच आरोग्यशास्त्र. त्यानंतर शेवटचा आणि मार्क देणारा सब्जेक्ट तुम्हाला इथं आहे बुद्धिमापन चाचणी व अंकगणित. यामध्ये बुद्धिमत्ता, उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो हे प्रश्न तुम्हाला तिथे विचारतात. त्यानंतर अंकगणितमध्ये बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश, अपूर्णांक आणि टक्केकरी या विषयांवरती तुम्हाला तिथे पूर्वपरीक्षेमध्ये अभ्यास करावा लागतो. पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर तुम्हाला तिथे मुख्य परीक्षा सुद्धा असते. तर मुख्य परीक्षेमध्ये तुमचे पेपर नंबर 1 आणि पेपर नंबर 2 असे 2 पेपर तिथे होतात. तर बघा, टोटल तुमची मुख्य परीक्षा जी आहे ही 400 मार्काची होते. 2 पेपर तिथे असतात. पेपर 1 असतो तुमचा 200 मार्काचा, पेपर 2 असतो तुमचा 200 मार्काचा. बघा, पहिला पेपर 1 असतो, याच्यामध्ये तुम्हाला 100 गुण असतात आणि प्रश्नसंख्या सुद्धा तुम्हाला तिथे 100 असते. परंतु डिव्हायडेशन आहे. मराठीचे तुम्हाला 50 प्रश्न असतात, इंग्रजीचे तुम्हाला 30 प्रश्न असतात आणि सामान्य विज्ञानाचे तुम्हाला 20 प्रश्न असतात. असे टोटल तुमचा पेपर 1 हा जो असतो हा 200 मार्कांचा असतो. पेपर 2 याच्यामध्ये तुम्हाला काय होतं, सामान्य क्षमता चाचणी व पदांच्या कर्तव्यासाठी आवश्यक ते ज्ञान, 100 प्रश्न 200 मार्क. इथे सुद्धा तुम्हाला 100 प्रश्न आणि 200 मार्क असा तुमचा मुख्य परीक्षा ही 400 मार्कांची होते. 400 मार्कापैकीच तुमची कट ऑफ सुद्धा लागत असतात. त्यानंतर मुख्य परीक्षेचा जर आपण अभ्यासक्रम बघितला तर पेपर 1चा अभ्यासक्रम तुम्हाला इथे दिलाय. तर मराठी दिलं, याच्यामध्ये तुमचं बऱ्यापैकी मराठी व्याकरण, इंग्रजी दिलं, इंग्रजी व्याकरण आणि व्होकॅब्युलरी. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये तुमचं चालू घडामोडी असते, माहिती अधिकार 2005, महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान हा तुम्हाला पेपर 1ला तुम्हाला हा अभ्यासक्रम तिथं करावाच लागतो. त्यानंतर पेपर 2चा अभ्यासक्रम आपण बघूयात. पेपर 2ला बघा, तुम्हाला आधीच सांगितलं होतं की ज्या पोलीस PSIशी निगडीत टर्म असतात त्याबद्दल तुम्हाला तिथे विचारतात. नंबर 1 बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास, भारतीय राज्यघटना, मानवी हक्क आणि त्याच्या जबाबदाऱ्या. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अधिनियम जो की महाराष्ट्र MP ॲक्ट आहे. त्यानंतर भारतीय दंड संहिता, त्यालाच आपण IPC म्हणतो. त्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता, त्याला आपण CPC म्हणतो. त्यानंतर भारतीय पुरावा अधिनियम IEA म्हणतो त्याला, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट. तर हा संपूर्ण अभ्यास तुम्हाला पेपर 2 साठी करावा लागतो. पेपर 2 सुद्धा तुमचा 200 मार्काचा असतो. 200 प्लस 200 असे तुमचे मुख्य परीक्षा ही 400 मार्काची होते. त्यानंतर आपण काय करूयात, त्यानंतर आपण शारीरिक चाचणी. तुम्ही मुख्य परीक्षा पास झाल्यानंतर तुमची शारीरिक चाचणी होते. आधी 2023च्या आधी शारीरिक चाचणीचे जे गुण आहे हे गुण तुमचे रिझल्टमध्ये पकडल्या जायचे. परंतु 2023 पासून आता हे गुण फक्त तुमचे क्वालिफाईंग झालेले आहेत. हे गुण तुमचे क्वालिफाईंग झालेले आहेत. क्वालिफाईंग म्हणजे काय, तर 100 मार्काची तुमची शारीरिक चाचणी होते. यामधून तुम्हाला फक्त ही अर्हताकारी चाचणी आहे, म्हणजे 100 पैकी 60 गुण म्हणजे 60% गुण तुम्हाला इथं
या शारीरिक चाचणीमध्ये घ्यावाच लागतात. जर तुम्हाला 59.99 जरी पडले तरी तुम्ही इथे मग पुढच्या टप्प्याला जाऊ शकत नाही. पुढचा टप्पा तुमचा कुठला आहे, तर तो आहे तुमचा मुलाखत. मुलाखतीला तुम्ही जाऊ शकत नाही. बघा, पुरुष व महिलांसाठी शारीरिक चाचणी मानके यांच्यामध्ये रिसेंटली बदल झाला, तो आपण एका PDF च्या माध्यमातून समजून घेऊयात. ठीक आहे. बघा, तर तुम्हाला या PDF मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या PDF मधील आपण गोष्टी इथं समजून घेऊयात. बघा, ही जी PDF आहे, ही PDF आहे तुमची किती तारखेची, 22 ऑगस्टची, म्हणजे आताच रिसेंटली 8 दिवसा अगोदरची तुमची ही PDF आहे. या 8 दिवसाआधी तुम्हाला काही शारीरिक मानकं होते, हे बदलण्यात आले. 100 पैकी तुम्हाला आधी 2023च्या आधी 70% इथं घ्यावे लागत होते, ते चेंज होऊन आता तुमचे किती झालेत, 60% तुम्हाला घ्यावे लागतात. आता पुरुषांसाठी काय काय आहे आणि महिलांसाठी काय काय हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, पुरुषांसाठी धावणे असते. तुम्हाला धावणे म्हणजे रनिंग ही जी स्पर्धा आहे ही 50 गुणांसाठी असते. 2.30 मिनिटामध्ये म्हणजे 2.5 मिनिटामध्ये तुम्हाला जर धावले तुम्ही 800 मीटर तर तुम्हाला 50 मार्क मिळतील. जसा जसा तुमचा टाइम कमी होत गेला तसे तसे तुमचे गुण रिड्यूस होतात. शेवटी तुम्हाला 0 गुण सुद्धा मिळू शकतात. त्यानंतर पुरुषांसाठी बघतोय आपण, पुलअप्स आहे पुरुषांना. 8 पुलअप्स तुम्हाला काढावे लागतात. इथं तुम्हाला किती, 20 गुण तिथे आहेत. ठीक आहे. त्यानंतर गोळा फेक 7.5 मीटर जर तुमचा गोळा गेला तर तुम्हाला तिथं 15 गुण एवढे मिळतात. त्यानंतर शेवटचं पुरुषांसाठी लांब उडी सुद्धा आहे. 4.5 मीटर जर तुमची लांब उडी गेली तर तुम्हाला तिथे 15 गुण एवढे मिळतात. हे जसे जसे तुमची मीटर कमी होईल तसे तसे गुण सुद्धा तुमचे कमी होत जातात. हे झालं पुरुषांचं. आता महिलांसाठी काय काय मानक आहेत, तर महिला तुम्हाला धावण्यासाठी 400 मीटर धाव आहे, 1.15 मिनिटात धावावं लागतं, 50 गुण आहेत. हे गुण सुद्धा तुमची टाईमनुसार कमी होत जातात. त्यानंतर महिलांना लांब उडी जी आहे ती 3.70 मीटर आहे, 30 गुण यासाठी आहे. आणि महिलांना तिसरं म्हणजे गोळाफेक सुद्धा आहे, 6 मीटर गोळा फेकावा लागतो, 20 गुण त्याला आहेत. अशी तुमची 100 गुण महिलांसाठी आहेत आणि 100 गुण तुमचे पुरुषांसाठी आहेत. फक्त महिलांसाठी इथं पुलअप्स त्यांनी काय केलंय, रिड्यूस केलंय, पुलअप्स त्यांनी कमी केलंय. ठीक आहे. चला, तर पुढे सर्वात महत्त्वाची बाब की यालाच बघून विद्यार्थी या परीक्षेकडे वळतात, या परीक्षेचा अभ्यास करत असतात, ती म्हणजे PSIचे कट ऑफ. तर कट ऑफ मी तुम्हाला 2020 पासून सांगणार आहे. 2020 पासून तर 2023 पर्यंत संपूर्ण प्रिलिम्सचे कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे. बघा, 2020 मध्ये जवळपास 650 जागा होत्या. तर ओपन जनरलचा कट ऑफ हा 43 गेला होता पुरुषांचा, आणि महिलांचा फक्त 36 मार्क गेला होता. ठीक आहे. आता इथं मी तुम्हाला काही फॅक्ट सांगतो. जर तुम्ही अनाथ असाल तर अनाथसाठी कट ऑफ प्रिलिम्सचा 100 पैकी 1 मार्क सुद्धा नव्हता बरं. 1 मार्क पण नाही, फक्त 0.75 तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे. तर असेच कट ऑफ तुमचे हे कमी होत जातात. स्पोर्टला सुद्धा बघू शकता, फक्त 11.25 कट ऑफ होतात. म्हणजे जर खेळाडूचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर फक्त 11.25 तुमचा कट ऑफ जातो. बघा, हे कास्ट वाईज सर्व कट ऑफ तुम्हाला इथे दिलेत. हे कट ऑफ तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. त्यानंतर 2021 मध्ये जागा किती होत्या, तर 2021 मध्ये PSIच्या जागा होत्या 376 जागा होत्या. आणि इथं जनरलचा कट ऑफ आहे 48.25, म्हणजे कट ऑफ वाढला आहे. आणि फिमेलचा कट ऑफ आहे 41.75, स्पोर्टचा कट ऑफ आहे 25. अगेन तुम्हाला इथं बरेचसे कट ऑफ कमी होताना दिसत असतील. बघा, इथं स्पोर्टला बघू शकतात. ठीक आहे. हे कास्ट वाईज इथं कट ऑफ तुम्हाला दिलेत, हे कट ऑफ सुद्धा तुम्ही इथं बघू शकतात. त्यानंतर 2022ला 602 जागा होत्या PSIच्या, 602 जागा होत्या 2022ला. इथं कट ऑफ परत वाढलाय, 52.25 हा जनरलचा कट ऑफ झालाय. फिमेलसाठी कट ऑफ आहे 45, म्हणजे तब्बल 7 मार्कांचा गॅप आहे मेल आणि फिमेलमध्ये. ठीक आहे. स्पोर्टचा कट ऑफ 33, स्पोर्टचा सुद्धा इथं कट ऑफ वाढलेला आहे. ठीक आहे. कास्ट वाईज सर्व तुम्हाला कट ऑफ दिलेत. अगेन ऑर्फनचा म्हणजे अनाथचा सुद्धा इथं कट ऑफ वाढलेला आहे, तो झाला आहे 37 मार्क. ठीक आहे. तर असे हे इथं कट ऑफ लागलेले आहेत. त्यानंतर 2023चा कट ऑफ तुम्हाला सांगायचं आहे, जी की आता रिसेंटली झाली, अजून यांना नियुक्त्या सुद्धा मिळालेल्या नाही आहेत. 2023 मध्ये 374 जागा होत्या. अगेन इथं तुमचा कट ऑफ आहे फक्त 49 पॉईंट. ओपनचा कट ऑफ तुमचा आहे 49.50, म्हणजे कट ऑफ तुमचा 3 मार्काने अगेन कमी झाला. ओके, जागा कमी असल्या तरी सुद्धा. त्यानंतर फिमेलचा कट ऑफ इथं आहे, ओपन फिमेलचा कट ऑफ तो आहे 43.50. हा कट ऑफ सुद्धा 6 मार्काने इथं कमी झाला. इथं ऑर्फनचा कट ऑफ सुद्धा सांगतो तुम्हाला, 41 मार्क हा ऑर्फनचा कट ऑफ आहे. त्यानंतर स्पोर्ट्सचा कट ऑफ 26 मार्क इथं स्पोर्ट्सचा कट ऑफ आहे. हे झाले तुमचे सर्व प्रिलिम्सचे कट ऑफ 23 पर्यंत. आता 23चा मला मुख्यचा कट ऑफ सुद्धा इथं मिळालेला आहे. तर बघा, ओपनमध्ये
हा जो कट ऑफ आहे तुमचा हा आहे ओपनचा 303.50. ओके, हा जो कट ऑफ आहे तुमचा हा 400 मार्कपैकी आहे. हा मेलचा सांगतोय, ओपन जनरलचा. ओपन फिमेलचा कट ऑफ आहे तुमचा 252, म्हणजे तब्बल तुमचा 50 मार्काचा इथं फरक आहे. 252 400 पैकी. ठीक आहे. त्यानंतर इथं स्पोर्ट्सचा कट ऑफ दिलेला नाही आहे. 2023मध्ये 374 जागा होत्या. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण सिलेबस, कट ऑफ सर्व गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. ठीक आहे. तर जाता जाता सर्वांना एवढंच, व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला सर्वांनी लाईक करून टाका. जर आपल्या विजडम IAS MPSC अकॅडमीवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. थोडक्यात धन्यवाद देतो आणि इथून जर पुढे तुम्हाला PSI वरतीच आणखी एक आपण व्हिडिओ बनवणार. तो व्हिडिओ आहे PSI चे प्रमोशन काय असते, त्याची वेतन श्रेणी काय असते, या गोष्टीवर व्हिडिओ जर बघायचा असेल तर सबस्क्राईब करून जी साईडची बेल आयकॉन आहे याच्यावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून पुढचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.